कोण्या संपत्तीचे? या नश्वर संपत्तीचे. शरीर आहे तोपर्यंत सोयरे आहेत, शरीर आहे तोपर्यंत रिश्तेदार आहेत, मग नाते रिश्ते संपले. काय म्हणत आहे? फुट सुटले नाते तुटली प्रीत, खेळाचा सरला सारा पाकरा, तुफान सुटला वारा. कारण की वारे सारा खेळी तर सोडवायचा आहे, संपायचा आहे आणि आपल्याला वाऱ्यासारखं ओढून जायचं आहे. कारण की आत्मा कोणाची नजरात येत नाही. बाबा मुन्नालाल बाबा जेव्हा गेला, नजर लावून बसला, पण आत्मा कुठून गेला पत्ता लागला नाही. नजर नाही आवे आत्मा ज्योती. सगळे जण बसले. कोणी म्हणते तोंडातून गेला, कोणी म्हणते नाकातून गेला, कोणी म्हणते डोळ्यातून गेला. कारण या दरवाजाला, या शरीराला किती दरवाजे आहेत? मुख्य दरवाजे. आपल्या शरीराला किती दरवाजे दिले? 10 दरवाजे. पण मुख्य ओपन किती ठेवले? 9 दरवाजे. आपण म्हणतो ना 9 दरवाजे खिडकी यात मूर्त बसवली. कारण 9 दरवाजे खुल्लम खुल्ला दिला. 9 दरवाजे खुल्लम खुल्ला 10वें को है ताला, हाथ पकड़कर गुरुजी बतावे खुला ब्रह्म का ताला. आता 9 दरवाज्यातून आत्मा जाणं येणं करत आहे, पण कोणाला दिसला नाही. संत म्हणत आहे की 10व्या दारातून ज्याची आत्मा जात असेल त्याला जन्म मरण भेटणार नाही. मग त्यासाठी सांगा किती झटावं लागेल, किती झिजवावं लागेल, या देहाला किती कष्ट भोगावं लागेल. कारण की संताला त्याची खूप त्यालाच जाणावं लागेल. कारण की बारे सर्व सुखासाठी झटतात, पण या आत्मसुखासाठी कोणी झटू शकत नाही. माझ्या आत्म्याला सुख प्राप्त व्हावा, माझ्या आत्म्याला चांगली जागा मिळावी, माझ्या जीवनाची मुक्ती व्हावी, मलाच माझं कल्याण व्हावं. आणि नरदेव मला नको, गर्भवासाची यातना नकोच नको. यासाठी तुला संताची गरज आहे, संत सेवेची गरज आहे. आणि म्हणून त्याच्यापाशी तुला जायचं आहे. काय म्हणते? संताच्या पाशी जाऊन काय भेटणार आहे आम्हाला? घरदार शेतीवाडी इकडे आहे, मग एवढं सोडायचं का? नाही. कारण की तुम्हाला काय सोडावं लागत नाही. भगवंताचे नाम घेण्यासाठी काही सोडावं लागत नाही. ना संसार, ना घरदार, ना कामधंद. कारण की आपल्याला फक्त देवाचं स्मरण करायचं वेळेस मुखानं स्मरण करायचं आहे. कारण की शेतात गेलं तर मुखाने काम कराल का? नाही. प्रभूचं नाव या वाणीने घ्यायचं आहे, रात्र दिवस घ्यायचं आहे. कारण की त्याचा उद्धार करायचा आहे, आलेल्या जन्माचा पश्चाताप करायचा आहे की या जन्मात मी तुझं नामस्मरण केलं. कारण की जन्म झाला तेव्हाच आम्हाला भगवंताने सांगितलं जाते तर जाते, पण माझं नाव जपशील का वेड्या? होय म्हणे, तुझं नाव जपेन, पण जसा जन्म झाला तसा विसरून गेला. काय म्हणत आहे? अरे भूल गया मानव रे, माया के मेले में आकर रे. भूल गया मानव रे, माया के मेले में आकर रे. भूल गया मानव रे, माया के मेले में आकर रे. भूल गया मानव रे, माया के मेले में आकर रे. बोल गया मानव रे, माया के मेले में आकर रे. बोल गया मानव रे, माया के मेले में आकर रे. बोल गया मानव रे, माया के मेले में आकर रे. बोल गया मानव रे, माया के मेले में आकर रे. भूल गया मानव रे, माया के मेले में आकर रे. या मायाच्या अंकारात आलो, मायाच्या प्रेमात आलो, सगळं मी मला विसरून गेलो. पण जात्या वेळेस वारे भगवान तुला कधी सोडणार नाही. माणसाच्या तावडीतून निघून जाशील, पण देवाच्या तावडीतून कधी निघणार नाही. जात्या वेळेस म्हणत आहे आलास तर काय केलं? काय म्हणत आहे? आलास तर काय केलास? तेव्हा काय म्हणते वानो जातानी, काय देवा येता येता मला आठवण राहिली नाही. अरे तू का म्हणे भुलला गर्भाचे वचन, तू का म्हणे भुलला गर्भाचे वचन. तू का म्हणे भुलला गर्भाचे वचन, तू का भुलला गर्भाचे वचन.
विसरत भुलून गेला, कारण की मायानं झाकलं आणि या मायामध्ये भटकून गेला आणि या माणसाला आपुलकीचा काहीच अर्थ कळला नाही. मी माझ्या कायसाठी आलो ना, कायसाठी जन्म झाला, मला कोण भेटावा, मला संगत कोणाची करावा, मला संगत कोणाची भेटावा, यासाठी आपला जन्म झाला दादा. कारण की सोयरेदारे किती भेटतील पण कोण्या कामाचे नाही. आणि एकानं आपल्याला निंदानाचा भेटला तर म्हणजे तो आपल्या जातीचा असावा, तो आपल्या पंथाचा असावा, तो माझ्यासारखा असावा, तर ते तर एवढा आनंद आहे की दादा काय सांगता येत नाही. आणि म्हणून बारे यासाठी आपल्याला गुरु करणं गरजेचं आहे. कारण की जन्माला आलो निगूर राहून काही अर्थ नाही. संत म्हणत आहे निगूर एका नाही ठिकाणा 84 में आना जाना पडे नरक की खान निगुरे नाही राहिना. आपल्याला त्या बिगुर तरण पाय नाही, आपल्याला रंगायचं आहे. 5 तत्वाची काया त्या 5 तत्वानं रंगून जायचं आहे. कारण पंचतत्वाची काया घेऊन आलो, 5 तत्व त्या शरीराला लागलं, या पंचतत्वाची माती मातीच जाणार आहे. कारण तो कधी आपल्या साथ मध्ये येणार नाही, आत्मा आम्हाला घेऊन जाणार नाही. यासाठी काहीतरी दान, काहीतरी धर्म, कोणाची तरी सेवा, कोणाची तरी चाकरी करा. अरे शरीरानं नाही तर तोंडानं तरी करा, हिमतीनं तरी करा, मुखानं तरी करा, असे संत म्हणतात. संत करत होते आधीचे. अरे जाता जाता झाडू लावणारे गाडगे बाबा, कारण त्यानं समाज सेवा केलं. तुकडोजी महाराजांनी जगाला खंजरीचा आवाज दिला, साऱ्या जगाला नाद दिलं. आणि संत तुकोबारायानं हा जगामध्ये संत तुकोबाराया एक आमचा वारकरी संत बनला. आणि त्याच्या वाणीनं आज आमची वाणी निघत आहे दादा. नाहीतर कोणाची ताकद नाही अभंग बनवण्याची, आहे का नाही. आणि यासाठी बारे थोर संतांचे अभंग एवढे गुण गातात, एवढ्या अभंगामध्ये रस आहे. आणि त्यामध्ये बारे आजचा अभंग घेतलाय संत तुकोबारायचा. शेवटचा चरण म्हणत आहे की यासाठी तुम्ही काहीतरी करा की माझ्या कल्याण व्हावा, माझ्या जीवनाचा उद्धार व्हावा. मग कोणा उद्धार होईल? शेतीवाडी करून नाही, या पैशाने उद्धार होणार नाही, तर बारे त्या संताच्या सेवेनं तुमचा उद्धार होणार. पर बारे कधी कधी असं होते, संताची सेवा करताना लाज वाटतं, देवाच्या मंदिरात जाण्याची लाज वाटतं, आई बापाची सेवा करताना लाज वाटतं. पुंडलिकानं जेव्हा आई बापाची सेवा केली तर विठ्ठ विठ्ठ भगवंतापाशी ठेवले. अवघे 28 युग झाले तरी भगवान विठेवर उभे राहिले. आणि कोणासाठी? त्या भक्तासाठी. तुम्ही अच्छे जरी कर्म केलं, भगवान तुमच्यासाठी धावून येईल, अन्यथा धावून येणार नाही. कारण या चराचरात भगवंत आहे. औट हाताची पंढरी, या जिता पंढरी मध्ये भगवान वासलं. काय म्हणत आहे? तुझ्या आहे तुझ्या पाशी परी का जागा भुललाशी. आपण भुलून गेलो आणि खऱ्या देवाला ओळखलंच नाही. मग खरं देव कोण आहे जी? संत सांगतात खरं देव कोण आहे? आई आणि बाप. हेच पंढरपूरचे वारकरी वारे, हेच विठ्ठल, हेच रुक्माई. पण वारे त्याचं चरण धरताना आजकालच्या पोराने लाज वाटत. काय म्हणते? अरे लाज वाटे देवा तुझ्या दर्शनाची, तुझ्या दर्शनाची. लाज वाटे देवा तुझ्या दर्शनाची, तुझ्या दर्शनाची. लाज वाटे देवा तुझ्या दर्शनाची, लाज वाटे देवा तुझ्या दर्शनाची. लाज वाटे देवा तुझ्या दर्शनाची, तुझ्या दर्शनाची. लाज वाटे देवा तुझ्या दर्शनाची, तुझ्या दर्शनाची. लाज वाटे देवा तुझ्या दर्शनाची, लाज वाटे देवा तुझ्या दर्शनाची. भावना मनाची गा सूत नाही, भावना मनाची गा सूत नाही. लाज वाटे देवा तुझ्या दर्शनाची, तुझ्या दर्शनाची. लाज वाटे देवा तुझ्या दर्शनाची, तुझ्या दर्शनाची. लाज वाटे देवा तुझ्या दर्शनाची, लाज
दर्शनाची भावना मनाला जाण्यासाठी